आजचा प्लॅन काहीतरी बाहेर जायचा होता आमचा, म्हणून आम्ही एवढं सगळं बनवलं होतं. मी चिकन, फिश फ्राय, चपाती केली होती आणि थोडासा व्हेजवाल्यांना पनीरचा मील बनवला होता आणि जाताना थोडी कॉफी घेतली आणि त्यानंतर आम्ही जायला निघालो. आमच्या साईडला जरा जास्त पण लांब नव्हता, पण मस्त एरिया आहे हा, म्हणून आम्ही विचार केला तिकडे जाऊया. मला व्हिडिओ काढायची होती माझी, म्हणून आम्ही त्यासाठी एवढा मेहनत केली आणि एन्जॉय पण करायचं होतं आम्हाला. पण बघू शकता आमच्याकडे किती मस्त व्ह्यू आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशन थोडं आधी पोचलो. मग आम्ही गाड्या पार्क केल्या आणि आमच्या वस्तू घेतल्या हातात. तिकडं सण्या आग लावते, काय बोलायचं आग लावे माणसाला. त्यानंतर मी घातली होती 200 रुपयाची चष्मा, जी माझ्यावरती 1000 रुपयाचा लुक देत होती. इट्स ओके, माझी नाही. त्यानंतर मी यांना सगळ्यांना गोला गेला आणि माझी पाठी चालला सांगितलं, कारण का ती जागा मलाच माहिती होती कुठं जायचं आहे ते, म्हणून मी यांना घेऊन चालली होती. असं काहीच नाही, मला काहीच माहिती नाही, मी यांच्याच पाठी चालले. आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातात सिलेंडर आहे, कारण का सगळंही काय नाही का घेतलं होतं, मग मला पण ते घेणंच होता. असं काय नाही, पण मी घेतला. चालायला इथं जाम अवघड होत होता, कारण का रस्ता बघू शकता किती छोटा आहे आणि किती अवघड आहे. ही तशी माणसाची चालायची पंचायत, ही कुत्री घेऊन आली आणि काय बोलायचं सांगा ना. आणि नंतर किती क्राऊड आहे इथं बाहेर. माझ्या हातात चमचा आहे जो आम्हाला तिकडे काम येणार होता. बघू शकता माझ्या पायात चप्पल नाही, कारण का ती नदी क्रॉस करताना माझी चप्पल एक त्याच्यामध्ये वाहून गेली. त्याच्यामुळे मला दुसरी चप्पल पण त्याच्यामध्ये टाकायला लागली. काय करू शकते, ही लोकं पण मला चप्पल देत नव्हती त्यांची, कारण का त्यांच्या पण टोच होती दगडा. पण ठीक आहे, मी पूर्ण सर्वाईव्ह केला. तसाच मला काय नाही एवढा वाटला, ओके होता. त्याच्यानंतर काय व्ह्यू आहे, काय नजारा आहे, बघू शकता. आम्ही किती आतमध्ये चालत चाललो. आम्ही गाड्या भरपूर जास्त आधी लावल्या होत्या, पण आम्ही गेलो आतमध्ये नाहीतर 3 ते 4 किलोमीटर जास्त. मी बोली माझी पण व्हिडिओ काढ, कारण का मला पण दिसायची. आणि मी दिसली पण थोडीफार. त्याच्यानंतर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आणि तुम्ही माझी खुशी बघूच शकता, कारण का मी 2 ते 3 वर्षानंतर अशा जागेवर चालले कुठेतरी, कारण का मला जायलाच भेटलं नव्हतं कधीच. किती मस्त आवाज येत होता आणि एकदम थंड थंड वॉटर होता तिथे. त्यानंतर आम्हाला इथे अशी जागा भेटली होती छोटीशी, ज्याच्यात आम्ही ठरवलं की आपण इथं जेवण बनवू, काय करायचं ते इथं करू सर्व. एकदम परफेक्ट प्लेस भेटली होती आम्हाला. त्यानंतर आम्ही घेतली तयारी करायला खाण्यापिण्याची. मग त्याच्यानंतर थोडीशी आम्ही फिश फ्राय करायला आणली होती आणि चिकन पण आणला, तो पण फ्राय करून घेतला. आणि त्याच्यानंतर विचार केला की हे फ्राय केल्यावरती आपण जाऊन मेन काम करूया, ती म्हणजे माझी व्हिडिओ शूट, कारण का मला करायची होती. त्यानंतर मी इकडे सेटअप केला माझा आणि मग मी चालू झाली. पाठून एवढी हवा येत होती ना का बस. आणि माझ्याकडे पॉपकॉर्न होता, या माणसाचा उपवास होता, म्हणून तो पॉपकॉर्न आम्ही तिथं तो पण बनवला, तो पण जुगाड केला बाई, खाला आरामात खाऊन गेला आहे. चिकन फिश याचा परफेक्ट मील झाला होता इथं. आम्ही हेल्दीच खाला, जास्त का अनहेल्दी खाला नव्हता तिकडे, घरातलं जेवण होतं पूर्ण. बघू शकता मी किती एन्जॉय करते. व्ह्यू बघा, व्ह्यू तुम्ही मला तर बघूच नका आज तुम्ही पण या इकडं अशी जागा येते. त्याच्यानंतर याही थोडासा डीप फ्राय पण केला होता, जो मी नाही खाल्ला, कारण का मी डीप फ्राय नाही खाते. मी सगळं स्किप केलं आता, ऑइली वगैरे खात नाही, कारण का मला माझी बॉडी चांगली बनवायची आहे. त्याच्यानंतर आम्ही कोकसुद्धा राईटवाले घेतले होते, आम्ही काही फालतू आणला नव्हता पियायला. मला हा फ्लावर भेटला होता तिथे, जो रेअर जागेवर असतो भरपूर जास्त, जो नागपंचमीला यूज होतो. त्यानंतर आम्ही थोडीशी भांडी घासायला लावली, मला जाऊ दे घासली तर ते माझीच भांडी होती. मग नंतर आम्ही निघालो परत आमच्या घरी जायला आणि मी जागेला बाय बाय केला, कारण का आम्ही सारखी येऊ शकत नाही, भरपूर जास्त ती लांब जागा आहे. काय करणार, ह्या काकींचा स्टॉल होता तो, आम्ही आल्यानंतर ताई त्यांचा स्टॉल लावला. चांगलीच गोष्ट आहे, ते चांगले कमावतात तिथे येऊन, मस्त. मग नंतर थोडीशी व्हिडिओ काढली. मी जास्त पण व्हिडिओज नाही काढल्या, कारण का काय करणार, मला ती एवढी प्लेस आवडली होती, त्या जागेतच माझा पूर्ण माइंड डिवाईड झालं की मी व्हिडिओ काढायच्या ह्याच्यात राहिलीच ना. 2च व्हिडिओ काढले होते मी. आणि मग ही लोकं आहेत